नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गद्रे आणि आपण पाहतात गद्रेज मॅथ्स फाउंडेशन अँड ब्रेन जिम. तर आपण वर्ग 7 स्कॉलरशिप एक्झाम यामध्ये मॅथमॅटिक्सचा जो फर्स्ट युनिट आहे नंबर सिस्टीम, यामध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे ऑड इवन प्राइम कोप्राइम ट्विन प्राइम नंबर्स ट्रायंगुलर नंबर्सवर. याआधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर याच टॉपिकवर वेगवेगळे प्रश्न कसे विचारले जातात ते आपण इथे बघणार आहोत. त्याआधी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. बघूया क्वेश्चन नंबर 1. याआधी एक प्रश्न असा आहे जो मी इथे घेतलेला नाही आहे. प्रश्न असा आहे त्यामध्ये की 1 to 100 पर्यंत जेवढ्या नंबर्स आहेत त्या नंबर मध्ये युनिट प्लेस मध्ये 7 किती वेळा येतो. आता इथे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतात. युनिट प्लेस मध्ये विचारला जाऊ शकतात. टेन्स प्लेस मध्ये 7 किती वेळा येतो. 7 च्या ऐवजी 0 पासून 9 पर्यंतचा कोणताही डिजिट विचारू शकतात. ठीक आहे. तर 1 to 100 झाला. अशाच प्रकारे 2 डिजिट नंबर 10 पासून स्टार्ट होतात आणि 99 पर्यंत संपतात. ठीक आहे. तर 10 to 99 पर्यंतच्या नंबर्सवर कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे या टॉपिकवर, त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर बघूया एक क्वेश्चन नंबर 1 आहे x - 2/5 इज अन इवन नंबर. म्हणजे ही एक इवन नंबर आहे. ही कोणती इवन नंबर आहे आपल्याला माहित नाही आहे, पण ही इवन नंबर आहे. व्हॉट विल बी द 15th ऑड नंबर आफ्टर इट. तर यानंतरची आपल्याला 15th ऑड नंबर फाइंड आउट करायची आहे. यासारखा प्रश्न आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे, पण तिथे एक्स यूज म्हणजे अशा प्रकारचे इथे अल्जेब्रिक एक्सप्रेशन नव्हतं. आता बघा, ही जर इवन नंबर आहे याच्यानंतरची 15th ऑड आपल्याला काढायची आहे. आता नंबर मध्ये सिक्वेन्स कसा असतो, ऑड इवन ऑड इवन ऑड इवन असा सिक्वेन्स असतो. मग ही जर इवन नंबर आहे तर याच्यानंतर येणारी नंबर ऑड राहील आणि कशी मिळते ती +1 करून. आधीची विचारली तर -1 करावं लागेल. ठीक आहे. x - 2/5 ही जर इवन नंबर आहे तर याच्यामध्ये 1 ऍड केला तर आपल्याला जी नेक्स्ट नंबर मिळते ती ऑड राहील. मग याचे आन्सर किती आहे, 5 × 1 = 5, -2 + 5 3 होतात. ठीक आहे. इथे येईल x + 3/5. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. तर ही झाली आपली ऑड नंबर, म्हणजे यानंतरची पहिली ऑड नंबर ही झाली. आता आपल्याला 15th ऑड करायची होती. आपल्याला पहिली ऑड मिळाली, फर्स्ट ऑड आपल्याला मिळाली आहे. 15 पैकी पहिली भेटली. आता राहिला किती, 14 नंबर. प्रत्येक ऑड नंबर मध्ये 2-2चा डिफरन्स असतो. राहिला 14 ऑड नंबर, तर 14 × 2 करा. 14 × 2 = 28. आता ही जी नंबर आली आहे आपली x + 3/5, यामध्ये 28 ऍड करा. x + 3/5 + 28. कॅल्क्युलेट करण्यासाठी 5 ने 28 ला मल्टिप्लाय करा. 5 8 = 40 = 0, कॅरी 4, 5 2 = 10 आणि 4 14 आणि x + 3 ॲज इट इज. ठीक आहे. प्लस अपॉन किती येईल, 5. आता 140 + 3 143 होते, म्हणजे x + 143/5 ही झाली 15th ऑड नंबर आफ्टर x - 2/5. यामध्ये कोणता ऑप्शन आहे, x + 143/5. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. आता हे पुढचं म्हटलेलं आहे. याच्या आधीचं जर विचारलं तर आपल्याला मायनस करावं लागेल. सेम मेथड. याच्या आधीचं जर विचारली तर पहिलं -1 करू. -1 करून पहिले आपल्याला पहिली ऑड नंबर मिळेल. ठीक आहे. तर x - 2/5 -1 करू. ही झाली पहिली ऑड. इवनच्या आधी ऑड असते, इवनच्या नंतरही ऑड असते. याचा आन्सर किती होईल, 5 × 5 -2 -5 -7. तर x - 7/5 ही झाली पहिली ऑड. मग आपल्याला 15th ऑड जर काढायची होती आधीची, म्हणजे प्रिसिडिंग पहिली भेटली, राहिलं किती, 14. 14 × 2 = 28. तर x - 7/5 -28 करावं लागेल, कारण मागचे नंबर शोधून राहिलो. मग इथे 5 ने 28 ला मल्टिप्लाय करा आणि त्यात -7 ऍड करा, तुमचा आन्सर तुम्हाला मिळेल. आता 5 × 28 केलं तर 140 येते. म्हणजे आन्सर काय येते, x - 7 -140/5 दॅट इज इक्वल टू -7 -140 -147. x - 147/5 हे आपला आन्सर होईल. पण जर आपल्याला प्रिसिडिंग नंबर विचारली असती तर. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द डिफरन्स
between the sum of all even numbers and the sum of all odd numbers from 25 to 100. म्हणजे 25 पासून 100 पर्यंत जेवढ्या इवन नंबर्स आहेत आणि जेवढ्या ऑड नंबर्स आहेत त्यांची आधी इवन नंबरची ऍडिशन करा, मग ऑड नंबरची ऍडिशन करा आणि मग त्या दोघांचा डिफरन्स फाइंड आउट करा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करूया. फॉर्म्युला असा आहे n/2 इंटू a प्लस l. हा फॉर्म्युला पाठांतर करायचा. आता इथे n काय आहे? n आहे टोटल नंबर्स. ठीक आहे. जर ऑड साठी घेतलं तर टोटल ऑड नंबर्स किती आहेत ते घेऊ. इवन साठी घेतलं तर टोटल इवन नंबर्स म्हणजे n होईल. त्यानंतर a आहे फर्स्ट, पहिली, फर्स्ट, ऑड और इवन. इथे पण आपण टोटल नंबर ऑड और इवन करू. टोटल ऑड और टोटल इवन. त्यानंतर l आहे लास्ट, ऑड और इवन. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता आधी आपण इवन नंबरची सम किती होते ते आधी काढूया. मग त्यासाठी आपल्याला पहिलं माहित पाहिजे की टोटल इवन नंबर किती आहे. त्या कशा शोधायच्या? त्यासाठी आधी पहा की 25 पासून 100 पर्यंत टोटल नंबर किती होतात. ते कसं काढतो? त्यासाठी 100 - 25 करा आणि त्यामध्ये 1 मिळवा, कारण पहिले नंबर काउंट होत नाही म्हणून +1 करतो आपण. 100 - 25 किती होतात? 75 + 1 म्हणजे आले 76. तर 25 पासून 100 पर्यंत टोटल 76 नंबर आहे. यामध्ये अर्धा नंबर इवन राहील, अर्धा नंबर ऑड राहील. म्हणजे इवन नंबर किती झाले आपल्या? याच्या अर्ध्या म्हणजे 38. ऑड नंबर किती झाले? याच्या अर्ध्या म्हणजे पुन्हा 38. दोन भाग केले 76 चे. तर आपल्याजवळ इवन नंबर 38 आहे, ऑड नंबर 38 आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू इथे आपल्याजवळ 38 आलेली आहे ऑड आणि इवन साठी. आता इवन नंबरची सम करायची आहे तर हा फॉर्म्युला यूज करू. हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करायचा. कसं करायचं? n/2. आपल्याजवळ इवन नंबर 38 आहे म्हणजे n 38 आहे. 38 ला 2 ने डिवाइड करा. 38 ला 2 ने डिवाइड केलं किती आले? 19. मल्टिप्लाय a म्हणजे फर्स्ट. आपण आता हे आधी इवन नंबर साठी काढत आहे. ठीक आहे. तर फर्स्ट इवन नंबर कोणती आहे? आपला जो नंबर आहे 25 पासून 100 पर्यंत. यामध्ये पहिली इवन नंबर कोणती येते? 26 येते. ठीक आहे. तर आपल्या जो a ची व्हॅल्यू झाली 26 प्लस l म्हणजे शेवटची इवन नंबर. शेवटची इवन नंबर आहे 100. इथे झाले 100. तर आन्सर काय होईल? 19 × 126. यांची मल्टिप्लिकेशन करूया. 126 मल्टिप्लाय 19. ठीक आहे. 9 6 जा 54, कॅरी 5, 9 2 जा 18, 23, कॅरी 2, 9 1 जा 9, 9 आणि 2 11, 6 2 1, 4 9 3 2, 2 3 9 4, 2 3 9 4. ही झाली ऍडिशन 25 पासून 100 पर्यंतच्या इवन नंबरची. मग असंच आपल्याला करायचं आहे ऑड नंबर साठी. ठीक आहे. आता ऑड नंबर साठी सुद्धा n ची व्हॅल्यू 38 आहे. 38 ची 2 ने डिवाइड केलं म्हणजे हाफ केली. 38 ची हाफ पुन्हा इथे 19 आली मल्टिप्लाय. हे म्हणजे इथे काय होईल? पहिली ऑड नंबर. पहिली ऑड नंबर कोणती आहे आपली? 25 प्लस शेवटची ऑड नंबर. तर 25 पासून 100 पर्यंत शेवटची ऑड नंबर कोणती येते? 99 प्लस 99 केले इज इक्वल टू 19 मल्टिप्लाय. इथे ऍडिशन करा. 9 + 5 14 जा 4, कॅरी 1, 9 + 1 10 आणि 2 12, 124 आले. साइडला 124 मल्टिप्लाय 19 करूया इथे आपण. ठीक आहे. 9 4 जा 36, कॅरी 3, 9 2 जा 18, 21, कॅरी 2, 9 1 जा 9 आणि 2 11. इथे 4 2 1 6 5 3 2, 2 3 5 6. तर आन्सर आला 2 3 5 6. ठीक आहे. आता या दोघांची सबट्रॅक्शन करायची आहे. यामध्ये मोठे कोण आहे? 2 3 9 4. लहान आहे 2 3 5 6. या दोघांची इथे आपण सबट्रॅक्शन करू. 14 - 6 8 1, 9 - 6 3 0 0. आन्सर आला 38. तर अशा पद्धतीने कोणताही प्रश्न जर विचारला 25 to 100 विचारला, बाकी कोणतेही विचारू शकतात, तरी आपण याच मेथडने हा एक्झाम्पल जो आहे तो सॉल्व्ह करायचा. कळलं? यामध्ये एक प्रश्न असा आहे आता की 11 पासून 100 पर्यंत, 11 to 100 पर्यंत जेवढ्या बी प्राईम नंबर्स आहेत त्या प्राईम नंबरचे डिजिट इंटरचेंज करा आणि इंटरचेंज केल्यानंतर ज्या नंबर मिळतात त्यामध्ये किती प्राईम नंबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न मी आधी एका म्हणजे 8th स्टँडर्डच्या स्कॉलरशिपच्या मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. त्याची लिंक
आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. त्यानंतर पुन्हा एक प्रश्न आहे की डिजिटचा डिफरन्स काढा, म्हणजे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर यांचा डिफरन्स काढा आणि मग जे आन्सर येते ते सांगा, किंवा त्यांच्या नंबरची सम करा. म्हणजे व्हॉट इज द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द नंबर ऑफ 10. डिजिटची सम करा, म्हणजे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर घेतली, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर घेतली, त्यांचा डिफरन्स काढला. मग डिफरन्स काढल्यानंतर जे आन्सर आला त्याच्या डिजिटची ऍडिशन किती आहे ते विचारलं. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण आधी सॉल्व्ह केलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर बघूया आपण. तुम्ही व्हिडिओचे डिस्क्रिप्शन जे आहे ते बघत जा, त्यामध्ये तुम्हाला स्टडी टिप्स पण मिळतात आणि रिलेटेड लिंक सुद्धा त्यामध्ये दिलेल्या असतात. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3 काय म्हटलेला आहे, x + 5 इज अन इवन नंबर. तर ही एक इवन नंबर आहे. ठीक आहे. प्रश्न काय म्हटलाय आपल्याला, व्हॉट विल बी द 12th प्रिसिडिंग ऑड नंबर टू द गिवन इवन नंबर. प्रिसिडिंग म्हणजे याच्या आधीची. मग या नंबरच्या आधीची आपल्याला 12th ऑड नंबर फाइंड आउट करायची आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं की नंतरची 15th इवन ऑड नंबर जी बी आहे ते आपण फाइंड आउट केली होती. नंतरची काढण्यासाठी आपण प्लस करतो, आधीची काढण्यासाठी मायनस करतो, हे पण आपण सांगितलेलं आहे. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. तर आपल्याला जर आधीची ऑड नंबर फाइंड करायची आहे, दिलेली नंबर इवन आहे, तर याच्या आधीची पहिली ऑड नंबर फाइंड करू. पहिली ऑड नंबर कशी मिळेल आपल्याला, -1 करून. आन्सर होईल x + 4. ही झाली आपली फर्स्ट ऑड. आपल्याला काढायची आहे 12th ऑड. तर आपल्याला काढायची आहे 12th प्रिसिडिंग नंबर, पहिली मिळाली, मग राहिला किती, 11. आता ऑड आणि इवन ऑड नंबर्स मध्ये किंवा इवन नंबर्स मध्ये 2 चा डिफरन्स असतो कॉन्जिक्युटिव्ह मध्ये. तर राहिला आपल्या 11. 11 × 2 करायचा, आपला आन्सर आला 22. मग ही जी आपली फर्स्ट ऑड नंबर आहे यामधून 22 मायनस करा, तर तुम्हाला आन्सर मिळेल x - 18. हे झाला आपला आन्सर. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. x इज अन ऑड नंबर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 23. तर x ही एक ऑड नंबर आहे आणि ही नंबर 23 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. म्हणजे 23 ने जर या x ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 राहते, याला म्हणतो आपण डिव्हिजिबल. प्रश्न काय विचारला आहे, व्हिच इज द सेकंड इवन नंबर प्रिसिडिंग x. म्हणजे x च्या आधी सेकंड इवन नंबर आपल्याला फाइंड करायची आहे जी 23 ने डिव्हिजिबल राहील, आधीची म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल याच्या आधी आपण बघितलं आहे, ज्यामध्ये नंबर 17 ने डिव्हिजिबल होती, पण आपण त्यामध्ये एक्सिडिंग नंबर शोधली होती. आता आपल्याला प्रिसिडिंग नंबर शोधायची आहे. दिलेली नंबर ऑड आहे, त्याच्या आधीची इवन शोधायची आहे, म्हणजे ऑडच्या आधीची इवन. ठीक आहे. ऑडच्या आधीची इवन नंबर शोधायची आहे आपल्याला. ती कशी शोधायची, यामध्ये बघा की डिव्हिजिबल 23 आहे. 23 चा म्हणजे ऑड नंबरचा जर कोणत्याही नंबरचा टेबल बघितला तर त्या म्हणजे 23, कारण ऑड नंबरच्या टेबलमध्ये जेवढे नंबर येतात किंवा इवन नंबरच्या टेबलमध्ये जेवढे नंबर येतात त्या नंबरने डिव्हिजिबल असतात. मग 23 चा जर आपण टेबल बघितला, 23, 46, 23 3 जा 69, 23 4 जा 92. ठीक आहे. तर इथे जर सिक्वेन्स बघितला तर ऑड कसा आहे तो, ऑड इवन ऑड इवन, अशा पद्धतीने हा सिक्वेन्स चालतो. आणि हा टेबल बनतो कसा, तर +23 करून. ठीक आहे. 46 मध्ये 23 ऍड केले 69 आले, 69 मध्ये 23 ऍड केले 92 आले. 23 ऍड करत गेलो तर असा आपल्याला टेबल मिळतो. मग बघा x ही ऑड नंबर आहे, तर याच्या आधीची जी नंबर राहील ती इवन राहील. बघा आपण नंतर बघितलं, आता उलट बघा, ही ऑड आहे, ऑडच्या आधी इवन, इवनच्या आधी ऑड, असा सिक्वेन्स आहे. मग ही जर ऑड आहे तर याच्या आधीची जी नंबर राहील ती इवन राहील, आणि ती कशी मिळेल, -23 करून. कारण याच्या उलट जर बघितलं तर 92 मधून -23 केले तर 69 आले, 69 मधून -23 केले तर 46 आले. ठीक आहे. तर आधीच्या नंबरसाठी आपण मायनस करत जातो. तर x मधून 23 मायनस केले तर ही आपल्याला फर्स्ट ऑड नंबर आपल्याला मिळाली. आपल्याला काढायची आहे सेकंड इवन, सॉरी फर्स्ट इवन मिळाली, ती भेटली आपल्याला फर्स्ट इवन. आपल्याला सेकंड इवन काढायची आहे. आता याच्या आधीची जी राहील ती इवनच्या आधी ऑड राहील. ठीक आहे. तर ती कशी मिळेल, पुन्हा -23 करून मिळेल, म्हणजे x - 23 - 23.
त्याचा आन्सर काय होईल x मायनस 46 ही नंबर राहील ऑड. ठीक आहे. बघा x ही ऑड होती, त्याच्या आधीची इवन, त्याच्या आधीची ऑड. आता याच्या आधीची जी राहील ती पुन्हा इवन राहील. म्हणजे x मायनस 46 मधून मायनस 23 करू. नंबर मिळेल आपल्याला x मायनस 6 प्लस 3 9 4 प्लस 2 6 x मायनस 69 ही झाली सेकंड इवन नंबर. आणि आपल्याला हेच आन्सर पाहिजे होतं सेकंड इवन, फर्स्ट इवन सेकंड इवन. ठीक आहे. x मायनस 69 यामध्ये कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द 25th ऑड नंबर आफ्टर 225 अँड 8th ऑड नंबर आफ्टर 324. प्रश्न कसा आहे बघा. 225 च्या नंतरची कोणती म्हटलेला आहे 25th ऑड नंबर शोधायची आधी. 324 च्या नंतरची 8th ऑड नंबर शोधायची आणि या दोघांचा डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बिफोर आहे की आफ्टर आहे ते आधी बरोबर चेक करायचं. आता 225 च्या नंतर 25th ऑड नंबर शोधायचे आहे. 225 ऑड आहे की इवन आहे तर ही ऑड नंबर आहे. ठीक आहे. तो ऑडच्या नंतरची येणारी पहिली नंबर इवन राहील, ती कोणती राहील 226. ठीक आहे. आता ही काढायची गरज नाही आपल्याला, कारण ऑडच्या नंतरची ऑड करायची आहे, त्याच्यामुळे हा कन्सेप्ट इथे नाही येऊया आपण. तर 225 ऑड आहे तर 225 मध्ये ऍड करा. काय करायचं ऍड, याच्या नंतरची 25 करायची आहे. आता प्रत्येक ऑड कॉन्जिक्युटिव्ह दोन ऑड नंबर मध्ये 2 चा डिफरन्स असतो, तर 25 मल्टिप्लाय 2 करा. ठीक आहे. 25 2 जा 50 आणि 225 प्लस 50 किती होतात 275. ही झाली ऍडिशन. सॉरी, ही झाली 25th ऑड नंबर. म्हणजे 225 च्या नंतर 25th ऑड नंबर जी आहे ती आहे 275. आता 324 च्या नंतरची 8th ऑड नंबर काढायची आहे. तर ही दिलेली नंबर ती कोणती आहे ती आधी पहा, ती इवन नंबर आहे. आता इवनच्या नंतरची पहिली ऑड मिळेल आपल्याला 325, ही झाली पहिली ऑड. ठीक आहे. मग राहिल्या किती, पहिली ऑड भेटली, आता राहिल्या 7. 8 काढायची आहे ना, राहिल्या 7. यामध्ये ऍड करा 7 मल्टिप्लाय 2. ठीक आहे. 7 2 जा 14, 25 प्लस 14 करा तर 339. तर ही झाली 324 च्या नंतरची 8th ऑड नंबर. आता या दोघांचा डिफरन्स करा, म्हणजे 339 मायनस 275, इथे आले 4, इथे किती होईल 2, इथे 13 आणि इथे होईल 6, 64 हा डिफरन्स येईल. यामध्ये ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर.